हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत आज एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक। नितीश कुमार बैठकीत असणार, चंद्रबाबूंनाही निमंत्रण। इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी शरद पवार, सुप्रिया सुळे रवाना। आकडे पलटताच एनडीएच्या सहकाऱ्यांना महत्त्व, सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेसवर दबाव। शरद पवार, नितीश कुमार आणि चंद्रबाबूंच्या संपर्कात, सूत्रांची माहिती। इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत पुढील रणनीती ठरणार, पत्रकार परिषदेत राहुल गांधींची माहिती। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दिल्लीला एकाच विमानानं जाणार। नितीश कुमार एनडीए तर तेजस्वी यादव इंडिया आघाडीच्या बैठकीत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मित्रपक्षांची चर्चा। अमित शहांनी फोनवरून एनडीएमधील सर्व मित्रपक्षांची चर्चा केल्याची माहिती। केंद्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा फॉर्म्युला तयार, काँग्रेस नेते नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य। दोन बांबूंवरचं सरकार कधीही पडेल, नितीन कुमार, चंद्रबाबू मोदींसोबत जातील असं वाटत नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। सत्ता स्थापनेसाठी दावा करावाच लागणार, सर्वानुमते इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवू, उद्धव ठाकरेंची माहिती। मोदी सरकारचा शपथविधी 9 जूनला होण्याची शक्यता। आजपासून राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी बंद, शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुलं केलं जाणार। विशाल पाटील आमच्या सोबतच, विशाल पाटलांच्या वक्तव्याचा दाखला देत नाना पटोलेंचं विधान। विरोधी पक्ष एकत्र येऊनही भाजपपेक्षा जागा कमी, लागोपाठ तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार बनणार। सबका साथ सबका विकास मंत्राचा विजय झाल्याचं सांगत पंतप्रधान मोदींकडून विश्वास व्यक्त। काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून विजयी, राहुल गांधी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईत झालेल्या फेर मतमोजणीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी। मतमोजणीत गडबड झाल्याचा ठाकरेंचा आरोप, उद्धव ठाकरे निकालाला आव्हान देणार। महायुतीतील काहींचं कामकाज नांदा सौख्यभरेला शोभणारं नव्हतं, दगाफटका दिलेल्यांना त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल, विजयानंतर नारायण राणेंचं मोठं वक्तव्य। बीडचे नवे खासदार बजरंग सोनवणे आणि मनोज जरांगेंची भेट, मी राजकारणी नाही, निवडणूक जिंकल्यानंतर बजरंग सोनवणे सहज भेटायला आले, भेटीवर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। अंतरवाली सराटीतून बीडकडे येताना सोलापूर धुळे मार्गावर बजरंग सोनवणेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, सोनवणेंना दुखापत नाही, 2 जण किरकोळ जखमी। पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातील कोठडी आज संपणार, पुणे पोलीस आरोपीची कोठडी वाढवून मागणार। देशाच्या जनतेने मोदी शहांच्या अहंकाराचा गाडा रोखला, मोदींच्या 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला, संजय राऊतांचं वक्तव्य। माझं काय चुकलं, प्रामाणिक असणं हा गुन्हा आहे का, हातकणंगलेतील पराभवानंतर राजू शेट्टींची फेसबुक पोस्ट। कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा उद्या बंद, जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीची कामं करणार, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज, मुंबई पुणेसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।